तर मित्रांनो मळ्यात आलतो आता 11 वाजल्यात. विषय असा आहे, लाईट सकाळी 8ला येत असते, आली 11 वाजता. पाणी चाललंय थोडंसं, आत्ताशी एका सरीत टाकलंय, आत्ताशी तोंडाला लागलंय पाणी. एक कडलं भरणं झालतं, एवढं राहिल्यात 4-5 साऱ्या, ती बी आज होणार नाही 2 वाजेपर्यंत. हॉटेलला पण जायचंय, बघू. दिलं एका सरीव लावून, आता जाईन तेवढं जाईन, नाही तर परत यावं लागेल बघायला एकदा. तर आल्या सरशी एक मुळी घेतली, निघालोय. बरं झालं मित्रांनो, लाईटिंग काय आज काय जात काय हांडा नाही. सकाळी गेली 2 तास 3 तास, लावलंय दुसऱ्या सरीव. ती काही सरी बघाय गेलो नाही, भरली का नाही, जावं लागेल खाली. मित्रांनो आपली सरी इथपर्यंत भिजलेली आहे. आता दुसऱ्या सरीव पाणी घेतलंय. चला जाऊ आता परत आपण आपल्या हॉटेलला. राहिलेल्या सऱ्या उद्या होऊन जात्या. ते रसवंतीचा पण ऊस भिजवायचा आहे, त्याला जरा पाणी कमी पडलंय जास्तच. मित्रांनो गावात निघालो होतो, पण विषय असा आहे, ह्या इकडे तुम्हाला ऊस दिसत असेल पलीकड, ते ऊस आपल्याला घ्यायचं आहे रसवंतीसाठी, कारण की आपला संपत आलाय. पण आता नेमकं आपल्याला हायस्कूलमध्ये जायचं आहे, अर्जंटमध्ये जरा ऑर्डर आहे, नाही तर मग आपण ते ऊस बघायला गेलो असतो. चालतंय, ऊन उतरलं बघू 5 वाजता, म्हणजे आपला ऊस न्यायला आल्यावर बघू. तर मित्रांनो आपल्याला रसवंतीसाठी बाटल्याचा स्टॉक लागत होता, आपल्या हॉटेलला नव्हता, आपल्या घरी आणून ठेवला होता. बरेच दिवस झालं नाही पिशवीभर आहेत, तेवढ्या घेतल्या पण चाललंय. अजून आहेत पण तेवढ्या काय आणायचं आपल्या नाही, पिशवी पाहिजे जातोय. चालतंय, बिर्याणी खायची. कशाची? चिकन, मटन, बडेका वगैरे वगैरे. हा, बिर्याणी टाकलंय फक्त तेवढं. सांबर मध्ये 2 पाव खायचे, 1 पाव खायचा नाही. एक मला. कुपन हॉटेलला आहे मामा, आणावं लागेल. ठीक आहे मित्रांनो, पुन्हा गाडमा पडलं इथं. अवघड काम झालं. इलेक्ट्रॉनिक गाड्या म्हणलं की लोक टाकून द्यायला लागत आजकाल. तर मित्रांनो माहिती प्रत्येक वेळेस इच्छा असते 2 जार तरी आपल्या हॉटेलला भरलेले असायला पाहिजे. विषय असा होतो, तर ही जार भरलाय आणि ह्यो पण जार मध्ये असं एवढं पाणी शिल्लक आहे, त्यामुळे मला काही जार नाही जाता येत नाही. ऐन टायमाला पाणी संपतं, गिराईक चाव चाव करतं, काही विषय नाही. लवकर पाणी ओतून देऊ काही ते कळना, पण उन्हाळा जास्त असल्यामुळं पाण्याची जरा टंचाईच आहे. असो, नको ओतून द्यायला. तर सरांनी आपला जगभर रस हाणलाय. तर आपण हॉटेलला आपल्याला जायचंय परत. माझ्या उसाला तर मोटर तर आपली जोडलेली आहे का नाही सर? तुम्ही बघितलं सगळं जोडून. अध्यक्षांचा खर्च, हा अध्यक्ष रिटायरमेंट होणार आहे काय आता. कार्यक्रमाला बरं का अध्यक्ष 28 तारखेला जिजाई मध्ये आपल्या. हा चालेल. तर मित्रांनो आपलं काही पिशवीभर लिंब येतं, जायचं विकायला आपल्या दावडशेच्या काट्यावानी. आल्यावर कचरा भरायचा आहे. हॉटेल आपलं उरकलं, आता लाईट बीट बंद केली बाहेरचं. चला निघू. तर मित्रांनो लिंब आपण टाकल्यात, जेवढं बदला निघेल तेवढं आपल्याला रसवंतीलाच उपयोगी येणार आहे. म्हणून शेटेत मम्मीने जरा जास्तच साफ केलं लिंब, खराब काही जास्त दिसत नाही. बदल्याची पंचायत मला येणार आहे, काही विषय नाही. तर मित्रांनो आता आहे आपल्याकडे वरण भात खायला. एवढं वरण भात खाऊन आपल्याला एवढी मुळी साळायची. 2 मुळ्या पडल्यात, बघू जमलं तर एखादी साळू, बाकी सकाळी येऊन साळू लवकर. पहिले एवढं वरण भात खातो. तर गुड नाईट मित्रांनो, भेटू आपण उद्या सकाळी. आता झोपायचा टाइम 12:30 पावणे 1 होत आलेली आहे. सगळं उठायचं लवकर तसं मी. गुड नाईट. शुभ सकाळ मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मजेतच पाहिजेत. तर आता सकाळचे वाजलेले 8, आपण आलोय मळ्यात मोटर चालू करायला. आपली झाली मोटर चालू. काँग्रेस काढाय आलाय आता.
आधी ऊस काढायला आता ऊस काढून झालाय आपला सगळा. आता राहिलाय काँग्रेस, ते काँग्रेस पण होईन एवढ्यात. इथं एक मुळी आहे आणि त्याच्यात एक मुळी तोडून ठेवली. आता पाणी चालू केलं आपण ऊसाव, काय होते काय नाही, होतंय का नाही आज बरं ना. हे पण ऊस भिजवायचा रसवंतीचा. मम्मी गेलेली पुढे हॉटेल उघडाय, मला पण जायचं आंघोळ करायची राहिली. निघू गावात 5 मिनिटात. मला अंदाज आलताच बा तर का मित्रांनो, हे पाण्याचं काही ना काही किस्सा होणार आहे. ही पाईप तिथवर गेलेला आहे आणि मध्येच प्रेशरनी पाणी निघलंय. बसवायचंय आता, पण पाईप मोकळा झाल्याशिवाय काय बसवता येणार नाही. तर मित्रांनो 2 मुळ्या नेऊन टाकल्यात. ही एक मुळी आहे, एक 12 दिलंय सरी भरलेली. आणि हे कपडे आहेत आपले फिटिंगसाठी चालवल्यात. नवीन ड्रेस घेतल्यानंतर काय नव्हता केला, फिटिंग नव्हता केला. हा एकदा पण नाही घातला. आता जर पहिल्यांदा झालं तर त्याला आधी फिटिंग करावं लागेल. जरा गडबडीत घेतलं मग माप थोडं कमी घ्यायला चालतं. बघू राहुल वरती इच्छा सांगा टापून जायची, इच्छा सांगा त्यामुळे टापून जायचं ना. लई टापून गेलो नसतो, बरंच वेळ झालं. तर मित्रांनो आपण चाललो आपल्या गावात पण करतो फोटो स्टुडिओवाल्यांची. इथं आपण तक्ते बनवाय टाकले थोडे झालं तर बघावं लागतं. दुकानावर आलतो बरं का, पण ती नाही आहेत. दुकान तर आहे उघडं पण ते नाही आहेत. बघू माघारी येऊ परत. तर मित्रांनो आपलं थोडं काम होतं बँक आपलं काय माहिती त्याला ग्रामपंचायत मध्ये, त्यामुळे कुपन थोडा प्रस्ताव आहे एक छोटासा, ते घेऊन आलो आपण ग्रामपंचायत मध्ये. हो हायत 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 हायत. घरी जेव्हा आल्यावर बसलो 2 महिने जर सहज या पायाकडे गेली इथं तर बीळ पडायला लागले. काय विषय नाही, होईन नीट. तर मित्रांनो आपल्याला आता जेवणाचा टाइम झालाय. जेवायला आपल्याकडे अंडा राईस आणि ही भुर्जी साईडला. हा थोडा मसाला आहे, कांदा आणि काकडी. जरा एवढं ताट संपू म्हणजे पुढच्या नियोजनाला आपण काम करता येईल. पुढच्या नियोजनाचं मित्रांनो आपण हॉटेल आज लवकरच उरकलंय, तुम्ही बघू शकता. आपल्याला जायचं आपल्या मामाच्या गावाला. कचरा हाय पडलेला पण बघू सकाळी किंवा मग बघता येईल, त्यात काही लय अवघड नाही. एवढं उत्साह आहे अजून, एवढा पडलाय पण एवढा साळल्याशिवाय की तर मामाच्याकडे जाताना यायचं. एक अर्धा पाऊण तासात आपण साळू. लिंब पण येत रसवंतीला, काही विषय नाही. लय गाळ आहे, आतापर्यंत व्हायला पाहिजे होतं 10 पायल्याचं. अरे 5 नाही नाही, तुम्हाला वाटतं 3च आहे. शेळीचं तरी पोट भरून खाऊ दे. मित्रांनो इथे गेलेली लाईट, पण लाईट जरी गेली असली तरी आपलं काम थांबलेलं नाही. तुम्ही बघा अशी चुलीवरती भाकर चालू आहे, काही विषय नाही. आणि इकडं असं मटनचं शिस्त आहे दुसऱ्या चुलीवर. हे कांदे भाजतात तिथं दिसत असेल तुम्हाला. आधी भाकरी होत्यात गरम, भाजी काय होईनच लवकर. तर मित्रांनो या बबलू दादाने उठलाय, मी आलं की लगेच उठलाय, मला जाळायला लावले. अरे वा वा, कसं आहे मित्रांनो नियोजन. तरी चांगली आली बरं का, पोटात जाय नाही ती फक्त. आता बराच वेळ झालो उकळ फोटा नाही झाला. बबलू शेट नको मोबाईल बघू, जेवून घे. अरे वा वा, आता काय दम निघत हे म्हणते बस जेवायचं लगेच नाही. पेळ लिंब पेळ लिंब पेळ लिंब पेळ.